आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे आणि गाजर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने आता त्याची साल काढून घ्यायची आहे। आपल्याला सर्व गाजर असे सोलून घ्यायचे आहे आणि किसणीने असे किसून घ्यायचे आहे आपल्याला। तर ह्या पद्धतीने मी त्याचा किस करून घेत आहे। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे। ती कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स असे बारीक कापून घेतलेले आहे एकदम। ते आता आपल्याला परतून घ्यायचे आहेत चांगले आणि त्यावरतीच आपण आता किसलेलं गाजर घालायचं आहे। गाजर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। सतत असं हलवत राहून परतून घ्यायचं आहे। खाली लागू द्यायचं नाहीये, जळू द्यायचं नाहीये खाली। त्याच्यामुळे आपल्याला हे सारखं असं परतून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर दूध आपण घालून घ्यायचं आहे, त्यावरती मिक्स करून घेऊया चांगलं। ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व छान परतून घ्यायचं आहे। इथे चांगलं परतून घेऊया। त्यामध्ये आता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। आणि इथे एक अर्धा कप साखर घातलेली आहे, ती देखील आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे म्हणजे साखर वितळेल। आता साखर तुम्ही बघू शकता की वितळलेली आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊया आपण। पाणी सुटलेलं आहे बरेच, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला गाजरची क्वांटिटी किती होती, आता कमी झालेली आहे शिजल्याने। आता गाजर हे कमी झालेलं आहे। मध्ये मध्ये झाकण ठेवून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, खाली जळू द्यायचं नाहीये, सतत हलवत राहायचं आहे। आपल्याला हे सर्व परतताना बरोबर 20 मिनिटं लागत आहेत। तर हे पूर्ण आपल्याला पाणी असं आटू द्यायचं आहे, पूर्ण पाणी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। आणि आता हे पाणी एकदम तुम्ही बघू शकता कमी झालेलं आहे आणि गाजर पण आपलं जरा शिजलेलं आहे, छान कलर आलेला आहे। आता त्यामध्ये मी इथे खवा घालत आहे। तर आता खवा घालून हे आपण मिक्स करून घेऊया। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मिक्स झालं पाहिजे खवा व्यवस्थित, काठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे ह्यामध्ये। तर एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण। या पद्धतीने मी एकजीव करून घेत आहे। आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे, बघू शकता। अतिशय सुंदर आणि छान असा गाजरचा हलवा हा आपला तयार झालेला आहे। खायला सुद्धा खूप छान लागतो आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तो आता मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।